आता या रक्तवाहिन्यांमध्ये जो कचरा येणार आहे तो कचरा आपण खाल्लेल्या अन्नातून जाणार आहे. कचरा म्हणजेच काय तर अतिरिक्त साखरेच्या गोष्टी, ज्याच्यात अतिरिक्त मैद्याचे पदार्थ असतील किंवा व्यायामाचा अभाव असेल, ताणतणाव असेल, या सगळ्याचा परिणाम आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतला स्तर म्हणजे एंडोथेलियमवर होत असतो. तर हे सगळं ज्यावेळी आपण टाळायला सुरुवात करू तेव्हा ऑटोमॅटिकली या रक्तवाहिन्यांची लवचिकता सुधारायला आपल्याला मदत होणार आहे. अच्छा. आयुर्वेदाचं साधं सूत्र असं आहे की जेवणाच्या वेळा आपण प्रॉपरली पाळणं गरजेचं आहे. म्हणजे 8-8:30 वाजता नाश्ता, 12:30-1 वाजता दुपारचं जेवण, 4 वाजता एखादं फळ खाणं आणि रात्रीचं जेवण 7:30 वाजता. याच्या सोबतच पुरेशी झोप घेणं हे देखील एंडोथेलियमला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं. तर रात्री 10 वाजता झोपलो, सकाळी लवकर उठलो तर याचाही आपल्या रक्तवाहिन्यांवर खूप चांगला परिणाम झालेला दिसून येतो. आणि सोबतच व्यायाम, अशा छोट्याशा गोष्टींचा अवलंब जर आपण रोजच्या जीवनात केला तर नक्की आपण आपल्या रक्तवाहिन्यांना छान लवचिक बनवू शकतो आणि सोबतच आपल्या एंडोथेलियमला देखील सुदृढ ठेवू शकतो.